मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असा दावा वारंवार विरोधी पक्षातील नेते करत असतात. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आषाढी एकादशीची शासकीय पूजा आटपून फडणवीस दिल्लीला गेल्यानं आता पुढचे शिक्षण मंत्री फडणवीसच होतील असा दावा विरोधकांनी केला होता. मात्र आज फडणवीसांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानं या चर्चांना आणखी हवा मिळाली. या चर्चांना मुख्यमंत्र्यांनी विदर्भ स्टाईलनं उत्तर दिलंय. नेमकं काय घडलं बघूयात हा विशेष वृत्तांत. ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या. माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत. राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडतायत. शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा वारंवार त्यांच्या पक्षाचे नेते बोलून दाखवतायत, तर फडणवीसांसारख्या ताकदीच्या नेत्यानं दिल्लीचं राजकारण करावं असंही काही नेते जाहीर बोलतात. आधीच मुख्यमंत्र्यांची दिल्लीच्या राजकारणाची चर्चा आणि त्यात आजच एक बॉम्ब अचानक फुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत दोनही नेत्यांची तब्बल 45 मिनिटं चर्चा झाली आणि यातच फडणवीसांच्या दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चा पुन्हा एकदा जोमानं सुरू झाल्या. मात्र आपण भेट का घेतली याचं कारणही फडणवीसांनी खुद्द क्लिअर केलंय. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे. राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे. काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे. अतिशय चांगली चर्चा झाली आहे. पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्यावेळी ती मदत मिळते. आता विरोधकांनी फडणवीस दिल्ली जाण्याबाबत चर्चा तर केली, पण फडणवीसांनी त्यांच्या विदर्भाच्या शैलीत उत्तरही दिलं. आपण दिल्लीत आला, खूप चर्चा सुरू झाली आहे. मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात. मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. तर रिकामटेकडे हा तसा विदर्भात जास्त प्रमाणात वापरला जाणारा शब्द. त्यात आपले मुख्यमंत्री मूळ विदर्भाचेच. त्यांनी विरोधकांना रिकामटेकडे म्हणून बोचऱ्या शब्दात उत्तर दिलंय. विरोधकांना कितीही फुगे उडवू द्या, कितीही हवेत बोलू द्या, मी महाराष्ट्रातच आहे असं फडणवीसांनी स्पष्ट आणि ठासून सांगितलं. यामुळे सध्या तरी फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जायला उत्सुक नसले तरी पुढे काय होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, UCN न्यूज, नागपूर.